मान्यवर साहेब आहे, जाणून घेऊया की आज कार्यक्रमाला स्थगिती देण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. तर मान्यवरचा आपला परिचय द्या आणि काय स्थगिती करण्यात मी विनोद मसाराम, संयुक्त आदिवासी कृती समिती मुख्य समन्वयक. आज आमच्या आंदोलनाचा 12वा दिवस होता. का अनेक मान्यवर आमदार खासदार लोकांनी आमच्या आंदोलनस्थळी भेट दिले होते. आणखीन 2-4 दिवसापासून शासनाकडे आम्हाला एक मेसेज येत होता की ते आम्हाला भेटा म्हणून. काल आम्ही आमच्या शिष्टमंडळाच्या मार्फत माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली. आणखीन देवेंद्र भाऊंचे शब्द आणखीन त्यांना आम्हाला आश्वासन दिलं की तुमचे जेवढे पण मागे आहे आम्ही ते सर्व पूर्ण करू म्हणून. आम्ही म्हणून त्यांच्या शब्दाचा मान ठेवून आज हे आंदोलनाची स्थगिती आंदोलन स्थगितीत घेण्यात आले. मान्यवर सर जाणून घेऊया त्यांचं काय याचं मत आहे. तर आपलं परिचय. मी दिनेश शेराम, सल्लागार संयुक्त आदिवासी कृती समिती. गत 12 दिवसापासून संयुक्त आदिवासी कृती समितीच्या वतीने धनगर किंवा इतर कोणत्याही जमातीचा समावेश अनुसूचित जमातीच्या यादीत होऊ नये या मागणीसंदर्भात आणि तसेच पेसा भरती तात्काळ करण्यात यावी, तसेच विशेष पदभरती राबवण्यात यावी आणि विद्यार्थ्यांचा DBTचा विषय आणि गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालय या 5 मुख्य मागण्यासह गत 12 दिवसापासून इथे बेमुदत साखळी उपोषण या ठिकाणी सुरू होतं. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी इथे भेटी दिल्या आणि शासनाच्या वतीने काल देवगिरी या शासकीय उपमुख्यमंत्री यांच्या बंगल्यात संयुक्त आदिवासी कृती समितीच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आलं आणि त्यात माननीय उपमुख्यमंत्री यांनी जवळपास सर्वच मागण्या मान्य करण्यासंदर्भात सकारात्मक उत्तर दिलं आणि त्या अनुषंगाने आज शासन आणि प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी माननीय DCP साहेब यांनी इथे येऊन या आंदोलन स्थगिती करण्यासंदर्भामध्ये निवेदन दिलं. या आंदोलनाचा एक परिणाम असा झाला की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये विविध आदिवासी सामाजिक संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यभरामध्ये या विषयाला घेऊन आता आंदोलन सुरू झालेले आहे आणि त्याच्यामुळे शासनावर सुद्धा एक प्रकारचा दबाव निर्माण झाला. यासोबतच आज एक मुख्य घटना महाराष्ट्राच्या मंत्रालयात घडली. या राज्याचे उपाध्यक्ष आणि आदिवासीचे नेते सन्माननीय नरहरीजी झिरवाळ साहेब यांच्यासह आदिवासी आमदारांनी एक 3ऱ्या माळ्यावरून मंत्रालयातून उडी घेऊन या आपल्या आदिवासींच्या मागण्यासंदर्भात शासनाचं लक्ष वेधलं आणि खऱ्या अर्थानं जेव्हा कधीही अन्याय अत्याचार होईल तर समाजाने, मग तो कोणत्याही पक्षात संघटनेत विभागला असो, तर सामाजिक भावना लक्षात येऊन या आंदोलनाची ठिकाणी आपल्या मागण्या कशा मान्य करून घेता येईल या संदर्भामध्ये आज सर्वत्र जनजागृती झाली. भविष्यातही जेव्हा कधी आदिवासी समाजावर असा अन्याय होईल तर संयुक्त आदिवासी कृती समिती मग त्या कोणत्याही आंदोलनाला तयार राहील असं या प्रसंगी आम्ही सर्व सदस्याच्या वतीने आपल्या भावना व्यक्त करतो. आज आंदोलनाला स्थगित देण्यात आलेले आहे. मान्यवर मॅडम सुद्धा आपल्याकडे जाणून घेऊया त्यांचं याचं काय मत. मॅडमला पैसे ही कल्पना मडावी कन्नाके आणि मला माझ्या समाजाशी खूप प्रेम आहे म्हणून मी दिल्लीवरून आली या आंदोलन करता. याच्या आधी पण तर संयुक्त समितीने जे सुरुवात केली आहे ते अतिशय खूपच चांगली आहे आणि मागण्या म्हणजे सगळे दादा लोकांनी सांगितलं, पण माझी मुख्य मागणी होती की धनगर लोक जे मागत आहे आदिवासीमध्ये आपला समावेश व्हावा म्हणून, तर त्याच्या मी अजिबात विरोधात आहे. आता गव्हर्नमेंटने दिली आहे आम्हाला थोडी संधी की तुम्ही बंद करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. ते माझ्या समाजासाठी आम्ही सगळे लढायला तयार आहोत. बस. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्रीमान फडणवीस साहेब जे शब्द दिला आहे त्याचा मान ठेवा आणि आमची सगळ्या समाजाची मागणी पूर्ण करा, कारण आम्ही खूप आशेत त्यांना विश्वास आहे त्यांच्यावर की आम्हाला ते पूर्ण आमचे आदिवासी समाजाला न्याय देतील. आदिवासी समाज, पूर्ण महाराष्ट्राचा आदिवासी समाज त्यांच्यासोबत आहे ही माझी विनंती. जय सेवा. मी गंगा धनंजय टेकाम, संयुक्त आदिवासी कृती समितीचे समन्वयक तसंच गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष. आमच्या हा गेल्या 12 दिवसापासून इथे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. तर इथे सर्व समाज इथे बांधव उपस्थित आहेत. तर आज बेमुदत साखळी उपोषण हे स्थगित करण्याचं एकमेव मात्र म्हणजे की आम्ही गेल्या 12 दिवसापासून आमच्या धनगर यांना आदिवासी समाजामध्ये अनुसूचित जमातीमध्ये यांचे आरक्षण देण्यात येऊ नये, तसेच
आदिवासी विद्यार्थ्यांचे जे वसतिगृहातील विद्यार्थी आहेत त्यांचे DBT पूर्णपणे बंद करण्यात यावे. तसेच 17 संवर्गातील पेसा भरती ही कायम पूर्ण सुरू भरती करण्यात यावे. तसेच आमचे सुराबर्डी इथे जे संग्रहालय आहे हे तात्काळ म्हणजे लवकरात लवकर तिथे सुरू करण्यात यावे. भूमिपूजन करून तिथलं संग्रहालय सुरू करण्यात यावे असे आमचे मागण्या आहेत. तर ह्या मागण्या घेऊन आम्ही सन्माननीय आपले फडणवीस साहेब यांना काल आम्ही भेटलो. तर त्यांनी आम्हाला आमचे जे मागण्या आहेत ते पूर्ण होऊ असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहेत. तर आजच आमचे सन्माननीय आमचे माननीय आदिवासी आमचे साहेब झिरवाळ साहेब यांनी विधानसभेच्या उंच इमारतीवरून त्यांनी उडी घेतले. तर त्यांच्यासोबत आम्ही समस्त आदिवासी बांधव त्यांच्यासोबत आहोत आणि आम्ही त्यांच्या शासनाने तसेच केंद्र सरकारने त्यांनी जे आदिवासी समाजासाठी त्यांनी जो मार्ग निवडलेला आहे त्यांनी त्यांचे आरक्षण मिळवून देण्याकरता त्यांनी प्रयत्न केलेले आहे. त्यांनी सुद्धा त्यांचे आभार मानावे असे शासनाला सांगावेसे वाटते.